राज्यातल्या 29 महानगरपालिकांचं महायुद्ध सुरू आहे। ठिकठिकाणी काय नेमकं होतंय पडद्यावर आणि पडद्यामागे याचा आमच्या राज्यभरातल्या रिपोर्टर्सनी घेतलेला आढावा। कल्याणमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे। कल्याण पूर्वेत महायुतीचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भव्य रोड शो करत सक्ती प्रदर्शन केले। यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत त्यांना मैदानात न उतरणारे नेते असा खोचक टोला लगावला आहे। राज ठाकरे यांच्या कल्याण डोंबिवली दौऱ्याबद्दल विचारले असता खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देताना एक टोलाही लगावला। नेत्यांनी उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते, मात्र विरोधकांचे नेते प्रत्यक्ष मैदानात किंवा घराच्या बाहेर पडताना दिसत नाहीत असा टोलाही त्यांनी मारला। जेव्हा नेता मैदानात असतो तेव्हाच कार्यकर्ता पूर्ण ताकदीने लढतो असेही ते म्हणाले। कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेतले होते। राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांनी अर्ज का मागे घेतले याचे आत्मपरीक्षण करावे असाही सल्ला श्रीकांत शिंदे यांनी दिला। कल्याण डोंबिवली दौऱ्यादरम्यान राज ठाकरे भाषण करतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती, मात्र ती फोल ठरली। काही अनुत्साहाने कार्यकर्ते परत कामाला लागले आहे। कॅमेरामॅन प्रभात दासचा अमजद खान, NDTV मराठी, कल्याण। देशाच्या आर्थिक राजधानीची सत्ता कोणाकडे जाणार याकडे लक्ष फक्त राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लागलेलं आहे। आपण बघतोय की आता त्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांच्या भाषणांच्या तोफा या धडाडायला सुरुवात झालेल्या आहेत। आणि यात म्हणजे मुंबई महापालिकेमध्येच असलेलं शिवाजी पार्क हे ऐतिहासिक मैदानावरती आपल्या प्रचाराची सांगता व्हावी यासाठी अनेक पक्षांकडून शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आपण बघतोय की भाजप, शिवसेना, ठाकरे गट, मनसे यांच्याकडून या पार्कावरती सभांची तारीख मिळावी यासाठी अर्ज करण्यात आले। 10 ते 13 तारखेपर्यंत 10 ते 13 एक कोणतीही तारीख मनसेने मिळावी यासाठी अर्ज टाकलेला होता, शिवसेनेने अर्ज टाकलेला होता। तसेच 12 ते 13 या तारखेमध्ये कोणताही दिवस आम्हाला सभेसाठी मिळावा अशा पद्धतीची तारीख जी आहे ती भाजप आणि शिवसेनेने टाकलेली होती। आणि अखेर या तारखा ठरलेल्या असून 11 तारखेला ठाकरेंची तोफ या मैदानावरती धडाडणार आहे। तसेच दुसरीकडे 12 तारखेला महायुतीचाच म्हणजेच भाजप आणि शिवसेनेचा जो सभा आहे ती या ठिकाणी धडाडणार आहे। मुद्दे परस्पर विरोधी असणार आहेत, त्यामुळे आता नेमकं कोण काय मुद्दे मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई। राज्यात भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आहे, मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत आहेत। दोन्हीही तितक्याच पोटतिडकीने आपापल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत। त्यातच भर म्हणजे काय ती आता राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी EVM मशीनमध्येच अधिकची मते समाविष्ट असतात असा दावा त्यांनी केला। याबाबत भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी सुद्धा माहिती दिली असल्याचं राज ठाकरे हे म्हणतात, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे नेते 128 पैकी आमचे 125 नगरसेवक निवडून येणार अशी वल्गना करतात, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटतं। ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे याबाबत आव्हान करण्यात येतं, तक्रार दाखल करण्याची विनंती करण्यात येते, त्यावेळेस मात्र कुणी याबाबत तक्रार करताना दिसून येत नाही। त्यामुळे एकूणच काय खरंच या EVM मशीनमध्ये अधिकची मते असतात का? भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये 128 पैकी 125 नगरसेवक निवडून येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन भाकीत केलेलं आहे। हे भाकीत राजकीय आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतरनं ठाकरे बंधूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं दिसेल। विशेष म्हणजे राज ठाकरे या नुकसानामध्ये सर्वाधिक असतील। राज ठाकरे यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं नुकसान या महापालिकेच्या निवडणुकीनंतरनं होईल आणि राज ठाकरे त्याचे सर्वस्वी धनी असतील अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भविष्यवाणी केली आहे। जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही। त्यांना विचारांचा वारसा मिळालेला नाही अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर देखील केली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आज येत आहेत,
त्याला काही अर्थ उरला नाही आहे. जर 2009मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्रित आले असते तर आजची राजकीय परिस्थिती कदाचित वेगळी असती. पण आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे ना कार्यकर्ते राहिले आहेत ना मत द्या अशी कोणती भूमिका आहे. राज आणि उद्धव यांच्या राजकीय भवितव्याबद्दल शंका व्यक्त केली आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. उद्धव ठाकरे यांनाही एक मुलाखतीमध्ये संधी साधत फडणवीसांनी कात्रीत पकडण्याचा प्रयत्न यावेळेस आवर्जून केल्याचं दिसून येतं. मुंबईचा महापौर कोण होणार यावरनं उद्धव ठाकरे हे वारंवार फडणवीसांना टीका करताना दिसत आहेत. याचवेळी फडणवीसांचं मत आहे की हिंदू काही मराठी माणूस नाही आहे का असं आवर्जून सांगत असताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना देखील टार्गेट केलेलं आहे. मतदानाची तारीख येईपर्यंत दोन ठाकरेंच्या विरोधात मुख्यमंत्र्यांची देखील जोरदार टीका सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. नाशिक महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या आपल्या सहकारी पक्षांना भाजपाने किंमत न दिल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील जोरात कामाला लागले आहेत. खरं तर नाशिकमध्ये 122 जागांसाठी निवडणूक पार पडत असतानाच 20 जागा ह्या अत्यंत चुरशीच्या मानल्या जात आहेत. प्रभाग क्रमांक 1 असेल, 5 असेल, 6 असेल, प्रभाग क्रमांक 13, 15 व प्रभाग क्रमांक 25 व 29 या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती या होणार आहेत. प्रभाग क्रमांक 29 मधून मुकेश सानप विरुद्ध दीपक बडगुजर हे निवडणुकीच्या रंगणात आहेत. ती नाशिकमधली सर्वात हॉट निवडणूक ही मानली जात आहे. तर दुसरीकडे भाजप स्वबळावर लढत असला तरी शिवसेना व राष्ट्रवादीची युती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. मात्र सहकारी पक्षांना भाजपाने किंमत न दिल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील जोरात मैदानात उतरले आहेत. कॅमेरामॅन विक्की पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यामध्ये रोड शो नंतर कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वाढवण्यासाठी कुठेतरी मोठा जोर जो आहे तो ठाण्यामध्ये लावला आपल्याला दिसून येत आहे. ज्या पद्धतीने काल राज ठाकरे ठाण्यातील 28 ते 30 शाखेला ते भेट दिलेली आहे आणि कुठेतरी दोघंही बंधू जे आहे ते या कार्यकर्त्यांवरती भेटीगाठीसाठी जोर देताना आपल्याला दिसून येत आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं की घोडबंदर वाहतूक कोंडीचा सर्वत्र जबाबदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. घोडबंदरला कोणातरी श्राप लागलेला आहे असंही वक्तव्य जे आहे ते मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलेलं आहे. तर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी असंही देखील म्हटलं आहे की ज्या पद्धतीने भाजप आणि उबाटा आणि मनसे जर 30पेक्षा जास्त सीट ठाणे महापालिकेमध्ये निवडून आली तर भाजपचा महापौर होईल आणि त्याला आम्ही पाठिंबा देखील या वक्तव्यानंतर कुठेतरी राजकीय वर्तामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु भाजपच्या माध्यमातून यावरती कुठलाही जो वक्तव्य आहे तो आतापर्यंत समोर आला नाही. त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने चित्र असं 16 तारखेला हेच पाहणं महत्त्व ठरणार आहे. व्हिडिओ जितू वाघमारे सर, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे. मुंबई आणि ठाणे महापालिकांसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली आहे. मात्र मुंबईतील एका प्रभागामुळे या दोन्ही पक्षांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. 173 वॉर्ड क्रमांकामध्ये शिवसेनेकडून पूजा कांबळे तर भाजपकडून शिल्पा केळुसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. भाजपकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे शिंदेच्या शिवसेनेत तणावाचं वातावरण आहे आणि कार्यकर्ते देखील नाराज आहेत. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 50 खोकेंऐवजी आता एक नवीन घोषणा सुरू करणार आहोत, ती म्हणजे 11 खोके. कारण का कांबळे यांच्याकडे 11 कोटी इतकी प्रॉपर्टी आली तरी कुठून, त्यामुळे आता नवीन घोषणा म्हणजेच 50 खोक्यांऐवजी 11 खोके अशी घोषणा ते देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे करत असताना त्यांनी असं देखील सांगितलं आहे की रामदास कांबळे यांच्यासाठी वैयक्तिक ही घोषणा आहे, शिवसेने या पक्षासाठी ही घोषणा नाही. परंतु आता इथला मतदार नेमकं कोणाला मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निकालानंतर अंबरनाथच्या राजकारण सातत्य चर्चेत आहे. काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना फोडणाऱ्या भाजपाला शिवसेना शिंदे गटाने जोरदार धक्का दिला आहे. अंबरनाथ नगर परिषदेत आता शिवसेना शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना सोबत घेऊन सत्तेच्या स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार धक्का दिला असल्याची चर्चा जोरात आहे. अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. या नगरसेवकांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच
एक अपक्ष नगरसेवक त्यांना पाठिंबा दिला असून आता या नगर परिषदेत शिवसेनाच्या नेतृत्वात 32 नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला आहे आणि या ठिकाणी शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे भाजपा आता या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाही. थोडक्यात काय, भाजपाच्या डावाला तितक्याच ताकदीच्या डावाने शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. कॅमेरामॅन प्रभात दाससह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण. संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीत रोज नवनवीन मुद्दे समोर येत आहे. आता एका अपक्ष उमेदवाराने भरलेल्या अर्जावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे. संभाजीनगरच्या एका उमेदवाराने छत्रपती संभाजीनगर या नावाने उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी औरंगाबाद असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल करताना शहराचं नाव संभाजीनगर लिहिणं गरजेचं असताना औरंगाबाद कसं लिहिण्यात आला असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष निवडणूक लढत असलेले सौदागर मोहम्मद शहाबुद्दीन यांनी शहराच्या नावाच्या राखण्यासमोर शहराचे जुने नाव म्हणजेच औरंगाबाद लिहिले आहे. पण निवडणूक आयोगाकडून अर्ज वैध धरण्यात आला, त्यांना चिन्हही मिळालं आणि आता शहरात ते प्रचार देखील करतायत. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होतो आहे की शहराचं जुनं नाव लिहून हा अर्ज वैध कसा ठरला, तो बाद का झाला नाही, सौदागर मोहम्मद यांनी शहराचं जुनं नाव का लिहिलं, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. औरंगाबाद लिहून अर्ज वैध ठरण्यावरून सत्ताधाऱ्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांनी कारवाईची मागणी देखील केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राच्या राजकारणात नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी विचित्र प्रयोग राबवले जात आहेत. त्याने राजकीय विश्लेषकांसह सामान्य मतदारांच्या भुया उंचावल्या आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अमरनाथमध्ये भाजपने थेट काँग्रेसशी घरोबा केला आहे, तर अकोल्यात MIM पक्षांसह अन्य पक्षांची हातमिळवणी करत सत्ता हस्तगत केली आहे. या विचित्र युती आघाडीबद्दल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रदेश भाजपचे अमरनाथच्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसशी सूत जुळल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला आहे. तर काँग्रेस अमरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केलं आहे. तर दुसरीकडे अकोट विकास मंचमध्ये भाजप, MIM ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीसह बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष सामील आहे. निवडणुकीच्या नंतर झालेले या विचित्र आणि संधिसाधू आघाडीबद्दल लोकांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे. योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा NDTV मराठी.